तर आणखी एखादं उदाहरण आपण सांगाल का आम्हाला? बघूया. मला वाटते हा बघा, हा मुलगा ओके. माझ्याकडे आला बरं बरं बरं. तरी तुम्ही बघतात की त्याला ते धनुष कसा असते, हां हां हां. त्याच्या आर्चिंग झालेलं आहे. त्याची पूर्ण शरीराची जी कमान झालेली आहे. हा, आणि बघा नाकामध्ये नली आहे, बरोबर आहे. युरिनच्या साठी पण नली आहे, अच्छा. आणि गलामध्ये पण नली होती त्याला. हां हां हां. ट्रकिओस्टमी केली होती. अच्छा. आणि हे त्याची परिस्थिती बघा. आणि आता बघा कसा झाला. आणि कोणी केला? आम्ही फक्त मार्गदर्शन केला, आईनी काम केला. म्हणून आईच्यासाठी टाळी वाजवायला पाहिजे. नक्कीच. आणि काय झालं होतं या मुलाला? ब्रेन डॅमेज, सेरेब्रल पॉल्सी. सेरेब्रल पॉल्सी. ओके. आणि हे बघा त्याची आता वय काय आहे, 9 वर्ष आहे त्याची उंमर. बरं. आमच्याकडे आला ते 9 वर्षांनी आला. अच्छा. आता आला, 3-4 महिने झाले त्याला आमच्याकडे येऊन. अच्छा. आणि मग त्याचे जे आपण बघतो की नाकात आधी नळी होती तर ती पूर्ण काढलेली आहे. म्हणून ते राईल्स ट्यूब होती, म्हणून जेवण त्याला ते ट्यूबनी देत होते. आणि आता बघा ते स्वतः तोंडाने खाते. अच्छा. हा, पहिल्यांदा बघा ते आई कशी देते ट्यूब मधून. हा हा. बघतात ना. बरोबर आहे. हा, हे आधीच आहे, म्हणजे आधी त्याला जेवणही ट्यूब मधून द्यावं लागत होतं. 9 वर्षाचा मुलगा आहे आणि तो. बरं. हे बघा आजचा जेवण देते बघा. आणि हात किती डिस्टोनियामध्ये आहे बघितलं, असं आहे ना हात. आई आणि बाबा आणि दादी किती तकलीफ मध्ये असेल तुम्ही विचारा. मी हमेशा असा विचार करत होते की हा मुलाची आई मी आहे, तरी मला किती त्रास होणार. म्हणून मी हमेशा, आता बघा किती छान बसते. ते बिनबॅग मध्ये आई बसवते, नंतर किचन मध्ये पण बसवू शकते की नाही. बिनबॅग कुठे पण आपण फिरवू शकते. आणि हे बघा आता मान धीरे धीरे पहिला बघा मान बिलकुल धरत नव्हता, आईनी दादीनी धरलाय त्याला. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि मग हळूहळू तो सगळा आणि स्वतः बसायला पण लागलाय.